नमस्कार मित्रांनो, आज दुपारीच आपण जुन्नर ग्रामीण रुग्णालयात गंभीर प्रकारबाबत बातमी प्रसारित केली होती. ऑपरेशन थिएटरसाठी लागणारे कपडे धुतलेले नसल्यामुळे बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना दुसऱ्या ठिकाणी पाठवावं लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती आणि त्यामुळे परिसरात मोठी मोठी चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सुजाता मधुकर काजले मॅडम यांनी तात्काळ दाखल घेत कोणतेही विलंब न करता रुग्णालयात भेट देऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्वरित उपाययोजना करत ऑपरेशन थिएटरमध्ये वापरले जाणारे कपडे धुण्यासाठी तडतडीने एक महिलाचं व्यवस्था करण्यात आली. ओटीसाठी आवश्यक सर्व कपडे धुण्याचं काम तात्काळ सुरू करण्यात आलेलं आहे आणि कपड्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आलेली आहे, जेणेकरून पुढे कोणत्याही रुग्णाला अशा कारणामुळे सहन करावा लागे नाही. तत्परतेने घेतलेल्या या निर्णयामुळे सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली असून या तात्काळ आणि सकारात्मक कारवाईबद्दल प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सुजाता मधुकर काजले मॅडम यांची मनपूर्वक आभार. धन्यवाद. कधी कधी आपल्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम असतो. तर आज त्याच्यामध्ये असं झालं आहे की ज्या कपडे धुणारे माणसं होते, धोबीन, ती आली नव्हती. त्यामुळे ओटीला लागणारे जे कपडे आहेत आणि जे ड्रम आहेत ते झाले नव्हते. त्याच्यामुळे पेशंटला नाईलाजानं आपल्याला पुढं मनसरला पाठवायचं काम पडलं. तर त्यावर आपण तातडीनं एक मावशी कपडे धुण्यासाठी अरेंज केलेली आहे आणि ती सध्या कपडे धुत आहे. ते झाल्यानंतर ड्रम वगैरे होतील आणि पेशंटची सोय होईल. सध्या आपण मावशीचे वेतन थकलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरकडून, वरूनच तिचे वेतन झालेले नाहीत. तर त्यामुळे ती मावशी आलेली नाही. किती दिवसाचं वेतन थकले? 1 महिना. 1 महिन्याचं. हां, महिन्याच्या महिन्यात देता तुम्ही? नाही, ते आपल्याकडून नाही होत. ते कॉन्ट्रॅक्टर मार्फत होतं आपल्याला. हे जिल्हा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मार्फत, CS मार्फत ते कॉन्ट्रॅक्ट असतात. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेलं काय कल्पना? ते वरूनच दिले असतात. ते पूर्ण जिल्हा लेवलचे कॉन्ट्रॅक्ट असतात. कुशल आपल्या जिल्ह्यातले जे ग्रामीण रुग्णालय म्हणा किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वरूनच दिलेले असतात आणि ते त्यांच्या मार्फत आपल्याकडे माणसं पाठवतात कपडे धुणारे. पण आपल्याला असं पेशंटचे बेडशीट नवीन कपडे आणून त्यांना इथं ट्रीटमेंट दिली असते ते काय अडचण आहे? पण ते निर्जंतुक केल्याशिवाय नाही वापरतात नवीन कपडे वगैरे. निर्जंतुकचा ऑटोक्लेवचा जो ड्रम असतो ना, तसे नाही वापरतात. ऑटोक्लेव गरम करून घ्यावं लागतं. करून घ्यावं लागतं ते. पण असं आपण डेली आपल्याकडे पेशंट आले तर आपण मनसर दाखवत बसलं तर अडचण येईल ना. नाही, जनरली आपण नाही पाठवत तसं. आज कधीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतो, कधी समजून नाही घ्यावं लागतं अशा गोष्टी. कधी जास्त पेशंट होऊन जातात आपल्याकडे, त्यावेळेस अशी परिस्थिती. आता किती पेशंट आहेत? सध्या आपल्याकडे 5 पेशंट आहेत डिलिव्हरीचे. आणि बाकी इकडे जनरलला आहेत. बाहेर रेफर आपण करतो का जवळच्याच हॉस्पिटलला वगैरे? नाही, विनाकारण काही करत नाही आपण शक्यतो आपल्याकडे ज्या सुविधा आहेत त्याचा आपण देण्याचा प्रयत्न करतो. आपली OPD चांगली आहे सध्या, OPD. आणि बाकी आपल्याकडे रक्तलघु तपासणीची सुविधा सुद्धा आहे, एक्सरेची सुविधा चालू आहे, ECG चालू आहे. बाकी TBची OPD आहे, HIV रुग्णांसाठी ARTची OPD आपल्याकडे व्यवस्थित प्रमाणात चालू आहे. तर बाकीच्या सगळ्या सुविधा आपण देतोय. डिलिव्हरीच्या पेशंटसाठी नॉर्मल डिलिव्हरी, सीझर, सगळ्या बाकीची सुविधा आहे. तिचं वेतन नव्हतं दिलेलं, तुम्ही वरती सांगितलं नाही का? कळवलेलं आहे. कळवलं, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा फोन झालेला आहे, सांगितलं त्यांना. ते म्हटले आम्ही फोन लावतो धोबिनीला. परत म्हटले माझा फोन लागत नाही धोबिनीला, असा कसा येतो. पण अशा परत घटना घडू नये म्हणून काय तुम्ही पर्याय करून ठेवला पाहिजे ना लगेच. इमर्जन्सी काय लगेच तुमच्याकडे कापडा नाही तर हात त्याला पर्याय नाही.
हा आपले तीच प्रयत्न असतातच आपले, पण तिचं जवळ त्यासाठी तिचं महिन्याच्या महिन्याला वेतन व्यवस्थित झालं तर ती सुद्धा आपल्याकडे रोज नाही म्हणा पण एक दिवस आड तर ती आपल्याकडे उपलब्ध होईल ती. तर त्याचं नियोजन करा तुम्ही. तिचं वेतन जर तिला व्यवस्थित वेळच्या वेळी मिळालं तर मग असा प्रॉब्लेमच होणार नाही. नाही, पण तुम्ही पर्याय व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे. गैरसोय होणार नाही. पर्याय व्यवस्था तुम्ही केल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. डॉक्टरांनीच करून ठेवायला पाहिजे पर्याय व्यवस्था. ठीक आहे, एक दोघांना आले, दुसऱ्यांनी काय करायचं? पेशंटचा दोघांचा काही संबंध येत नाही ना. एकच कष्ट आहे, समजा ती आजारी पडली नाही पडली. पर्याय नाही, आपल्याकडे वर्कलोड जास्त असल्यामुळे नाही का कपडे भरपूर निघतात. पेशंटचे बेडशीट आता किती दिवसाचं डेलीचे पेशंटची बेडशीटही असतात आणि बाकीचे तर त्याच्यामुळं तिचीच आपल्याला सेवा व्यवस्थित मिळाली पाहिजे. पाहिजे, पण आता उद्या तुम्हाला पर्याय पाहिजे ना काहीतरी शिल्लक हो, तुमच्या. मग अशा वेळेस नाही का अशा वेळेला पेशंट रेफर दुसरीकडे करणं हा काय पर्याय नाही. नाही असं नेहमी नाही होत, कधी कधी असा टेक्निकल प्रॉब्लेम होतो आणि आपण असं प्रयत्न करतो त्यासाठी. आज झालेली चूक आहे का बरोबर आहे? नाही, कधी कधी असा टेक्निकल प्रॉब्लेम ही चूक आहे ना. नसतो. ही चूकच आहे की नाही? समजा आपण जी सेवा द्यायला बसलेलो आहोत आरोग्य सेवा आहे, तुम्ही दुसरीकडे रेफर करणं हा त्याच्यातला पर्यायच नाही आहे. कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आणि आपण प्रयत्न करू असं कपडे होऊ नये. आणि निर्जंतुकीकरणचे कपडे नाही म्हणून तिला रेफर करणं हे उचित कारणच नाही त्याचं. हे कारण होऊ शकत नाही ना. हो, ते बरोबर आहे, पण तुम्ही जर कुठून तिचं- तरी ते कापड तिची उभं जर- केलं. तिचं जर वेतन वरून तिला कॉन्ट्रॅक्टर मार्फत नाही वेतन हा भाग वेगळा. ती कामं नाही contractor आली मार्फत तो जर भाग वेतन तिला वेगळा. व्यवस्थित मिळत कामं नाही. नाही केली हा भाग आहे वेगळा. आमचं म्हणणं असं आहे की आपल्याला आम्ही पेशंट आमच्याकडून तसं प्रयत्न करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या तर्फे नाही का तर तिचं वेतन आम्ही काय प्रयत्न करतो? नाही वरूनच कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट तिचं तुमच्या लक्षात आलं नाही. एखाद्याचं पेमेंट झालं नाही म्हणून तुम्ही पेशंट दुसरीकडे रेफर करणं हे योग्य कारण नाही असं आमचं म्हणणं आहे. इथं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वरिष्ठांना भेटू शकता. आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर सावंत सर म्हणाले ऑफिसमध्ये, त्यांना भेटू शकता किंवा आगम सावंत आधीचे वैद्यकीय अधीक्षक तर ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा त्यांना भेटू शकता. बाकीच्या गोष्टी त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून घ्या तुम्ही. आणि आपण अशी काळजी घेतच असतो जनरली. आपण आपल्याकडे वेगवेगळे पेशंट येतात त्यासाठीच येतो आपण. रोजच साधारण दोन तीन डिलिव्हरी सीझन असं आपल्याकडे डेली चालू असतं. कधी कधी जास्त येऊन जातं. आपण असं मुद्दाम किंवा कोणाला त्रास द्यायचा म्हणून असं नाही करत. सरकारच्या भावनेतूनच करतो. यापुढे असं घडणार नाही हे निश्चित करा. हा, पण ऑफिसमध्ये भेटून घ्या. ते घेतो आम्ही भेटतो, पण यापुढे असं घडलं नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हा, आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत ना त्यांच्या कानावर घाला, त्यांच्याशी चर्चा करा या गोष्टीची. म्हणजे आणि मग ते वरच्या लेवलला चर्चा करतील, कॉन्ट्रॅक्टर काय सांगतील ते. काय होते आपण काळजी घेऊ. ते आमचं ते म्हणणं आहे की आता यापुढे आम्ही सगळी काळजी घेऊ एवढं मला म्हणजे हो. परत असं आता समजा अचानक पेशंट आला आणि त्याचे कपडे धुतात आहे परत तुम्ही रेफर करणार. आता ते धुवून झाल्यानंतर एकदा वाढले नंतर ड्रम आलं पेशंट आता मग जर थांबल्यासारखे पेशंट असले तर कशाला रेफर करू? थांबू ना आपण तोपर्यंत आपण मग ड्रम करूनच घेऊ आणि मग ड्रम झाल्यानंतर पेशंटची ट्रीटमेंट करू. तर यापुढे असं घडू नये अशी आमची माफक अपेक्षा आहे तुमच्या. हो, आपण काळजी घेतोच अशा गोष्टीची. आपलं लेवलला चांगलंच आमच्यात कॉन्ट्रीब्युशन करून आता एक जवळची एक महिला बोलावून कपडे धुण्याची सोय केलेली आहे आणि पेशंटची गैरसोय टाळण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे.